जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि कृष्ण। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण। जय राम कृष्ण। राम कृष्ण राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण। चले रूप पातालो सुख झालं वो साजने। सुख झालं वो साजने विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बर। तो हा माधव बर माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। बहुता सग्रदांचे जोडी बहुता सग्रदांचे म्हणून विठ्ठल आवडे आवड्या विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा। माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल। सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप
रखुमा देवर वर तो हा विठ्ठल बर विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम स्वर्गचे आम्हाला इच्छिता ते देवा स्वर्गचे आम्हाला इच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा मृत्युलोकी व्हावा जन्मा नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तन अनंत गाओगे कीर्तन अनंत गाओगे वैकुंठेचे जन सदा इच्छिता कहते गाते नीते हरिचे दा तेरी जाति करते हरिचे दा यम धर्म वाट पाहि निरंतर यम धर्म वाट नाही निरंतर जोडून आकार तिष्ठते जोडून आकार तिष्ठते नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन मुक्त तुका म्हणे पावा होय मार्गे पा तुका म्हणे पावा पाद पा नम मंत्र सार भाविक दे नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तन अनंत गाव गीत अनंत गाव गीत विठोबार कुमा ठोबार कुमा ठोबार कुमा चलो
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गावो गीते कीर्तने अनंत गाऊ गीत कीर्तने अनंत
नारायण नामे हो जीवन का विठ्ठला विठ्ठल 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 महाराज महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय। स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्युलोकी भावाचे मामा नारायण नामे हो जीवन कीर्तनी अनंत गौरी वैकुंठीचे जेवण सदा इच्छिता ती कै येते ती हरेची दास नारायण नामे हो जीवन कीर्तनी अनंत गौरी यमधर्म वाट पाहे निरंतर जुळून यात तिष्ठतसे नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गौरी तुका म्हणे पावावया पहिलपार नाममंत्र सार भावे कसे नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गौरी टाला विठाला 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 गलतान गंडम रधुंग खंडम जगच्चारु शुंडम जगत्रान शुंडम लसद्दंतकन्नम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम समचरण सरोजम संगणीनां विदाम जगन निहित पाणि मण्डलम मण्डलाम तरुण प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो मन मन चरण
कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानम् वारकरी संप्रदायाच्या कौशिकाने विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानव हिंदू पंचम पुरुषार्थ पंचम गुरुनाथे जगाचा संसार सुखाचा व्हावा या जगातील संसाराची पूर्ण होती जगवंती भगवान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी सद्गुरू ज्ञानेश्वरीय जगद्गुरू तुकोबारांचा सर्वांच्या परिचय सर्वांच्या पाठाचा नाम महात्म्य प्रतिपादित करणारा पाद विठ्ठल 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 अभंग तुकोबाराच्या सर्वांचे परिचित सर्वांच्या पाठातला सर्वांनी कीर्तन केलेले सर्वांनी कीर्तन ऐकलेले तुकोबारा संत स्वर्गाधिक देव मृत्यू लोकातली जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात कारण त्यांची इच्छा आहे आम्ही नामकीर्तनाने रात्रंदिवस अनंत परमात्म्याचे गुणगान गाऊन कीर्तनामध्ये मुक्त होतो आमची अवस्था प्राप्त झाली की वैकुंठादी देव त्या व्यक्तीची वाट पाहतात किंबहुना यमधर्मही त्यांचीच वाट पाहतो म्हणून तर मानवी जीवनाला तरुण जाण्याचा एकमेव पहिले उपाय कोणता असेल तर फक्त नामचिंतन अभंगाचा संपूर्ण अर्थ विठ्ठल 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 अभंगावरती बोलत असताना साराभातून यही वशी श्री क्षेत्र नागाव दहिसर तालुका कल्याण जिल्हा ठाणे आपल्या गावामध्ये कैवल्याचे पुत्र ज्ञानांचे शिरोमणी योगीची माऊली साधकांचे मैबाप अखंड समाधिघन मुक्त कैवल्य तेजोद्वी श्री ज्ञानवराय त्यांच्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथरात्मिक ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा वैकुंठवाशी पावनभाऊ महाराज असतील वैकुंठवाशी सावळाराम बाबा त्यांच्या अश्विन कृपेनं त्यांचा आणि माझा खूप चांगला संबंध होता आपल्या गावचं भूषण 26 गावाचं वैभव आमच्या आदरणीय वैकुंठवाशी रामदास बाबा रामदास महाराज त्यांचे चिरंजीव भगदास महाराज नागावला मोठी परंपरा आहे महाराष्ट्रातील प्रज्ञावान साधना करणारी परंपरेतली असे विविध प्रकारचे संत आणि महात्मे या गावात येऊन गेली मुळात या कल्याण परिसरामध्ये आपण समजा कान तीक्ष्ण ऐकणारी माणसे ज्ञान भक्ती वैराग्य विविध परंपरेमध्ये आपण जगणारी माणसे त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे याही कार्यक्रम संपन्न होतो पहिल्या दिवसाचा शिवा माझ्याकडे आलेली त्यांचा फोन आला दुसऱ्या मिनिटाला हा बोललो समोर बसलेले ईश्वर पाटील मंडळी असले आमच्या महाराजांनी असतील उत्तम आमचे कीर्तनकार ज्यांचा हरवणी मी नेहमीच प्रशंसा करतो श्रीकांत महाराज मोहगावकर टाळकऱ्यामध्ये बरेचसे सर्व मंडळी परिचित सर्वांच्या नावाची व्यक्ती आठवत
माझ्या समोर आलेले अंकुश महाराज असतील, संदीप भाऊ आहेत, चुबदार महाराज, पाठीमागची छोटी छोटी तळकरी, इकडचे चुबदार महाराज, संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते, समोर बसलेले तरुण वर्ग, माता भगिनी सर्वांना अभिवादन करतो. सर्वांना मिळून जेव्हा जेव्हा आपल्या कानावरती कोणत्या व्यक्तीचं प्रमाण पडेल तेव्हा तेव्हा प्रत्येकाने त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट, आदर, भावना, उत्साह, प्रोत्साहन म्हणून टाळी वाजवत चला. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. इथून न विसरता वाजवा. आपली टाळी आता दिसली नाही तरी समोर रेकॉर्डिंग शूटिंग चालू आहे, ते तुम्हाला नंतर शूट करून पाठवतील हळूहळू छोट्या छोट्या क्लिप 30-30 सेकंदाचे. आपल्या परिसरामध्ये वैभव आहे. त्या मंडळीनं कोकणात असं परमार्थाचं कौतुकच, त्याही कालखंडामध्ये परमार्थ टिकून ठेवला आहे सर्व मंडळीनं. महाराष्ट्रातली बरीचशी मंडळी या ठिकाणी होऊन गेली, तर सर्वांचं कौतुक व्यक्त करतो. कधी कधी नायगावला आल्यासारखं का वाटत हे मला कळना. तळ पाहिलं रामदासबाबांचं माझा परिचित होत्यात त्या नवरची, मी तरी सेकंद माझं एक वाक्य बोललो, मी ती आलोय, कधी आलो याची कल्पना नाही. कारण 30-31 वर्ष एवढंच जर कार्य चालू आहे 24 तास, तर गावात तर किती लक्षात राहतं. झालेलं ना, आम्ही म्हटलो ना, कसं असतं मोबाईलच्या जवळ आले की डिव्हाइस असं जवळ येतं. येईपर्यंत सध्या डोक्यात आले ना, गावाला तरी झालं तळ पाहिलं तर थोडं लवकर स्मरण झालं. माईक बंद करून तुमचं क्लिअर करून ठेवा. वाजवताना चालू करून वाजवा. विठाला विठाला विठ्ठल 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 कीर्तनामध्ये गायक, वादक, वक्ता, ऐकणारे श्रोते या सर्वांचं समीकरण झालं पाहिजे. माईक सिस्टीम. आणि पूर्वीचा कालखंड वेगळा होता. पूर्वी वादकाकरता माईक सिस्टीमच नसायची, गायकांना नसायची, वक्ताला भेटणे हे दुर्मिळ होतं. मला चांगली आठवते जेव्हा मी नवीन नवीन कीर्तन केली त्या टायमाला कधीतरी आम्हाला स्टँड नसायचा वक्ताला. स्टँड ते दोरीनं माईक बांधून खाली सोडायचे. लोक म्हणायचे सुविधा नव्हती ना, काही सुविधा नव्हती. आता काळ बदलला, परमार्थाचे चांगले दिवस आले, कपडे चांगले झालेत. मला वाटलं होतं बदलाव, नाही कळलं. सगळ्यांना वाटलं महाराज इथे जवळ आले तर मग आप काय येणार. भगवंताची इच्छा होती थोडासा उशीर यावं, बाकी काही नाही. सगळ्या घटना त्याच्या नियोजने चालत असतात. त्यामुळे जेव्हा जे घडत ऍक्सेप्ट करायचे. गोवित फ्लो असा एक सिद्धांत प्रभावाप्रमाणे जगता आलं पाहिजे. यदृच्छाला व संतुष्टो, ज्ञानवरांच्या भाषेत बरोबर. माळिया जेवती नेले तेवती निवांत ती ठेले, त्या पाण्याशी केली व्हावी लागली. जेव्हा समर्पित करतात बऱ्याचशा वर्षानंतर मी पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा या संबंधाने अनेक वेळेस बोललो. पण गेल्या 2 दिवसापूर्वी पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा म्हणजे तरी काय याचं उत्तर मला परवा सापडलं. जगभरातले इंटरनॅशनल स्पीकर, नॅशनल स्पीकर, सर्व प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते सगळे मोटिवेशन करण्याकरता, सर्वांना प्रोत्साहित करण्याकरता सांगतात ना, या व्यक्तीकडे सकारात्मक ऊर्जा आहे. मग नेमकी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे तरी काय याचं उत्तर परवा मला असं सापडलं. सकारात्मक ऊर्जा म्हणजे स्वीकारात्मक ऊर्जा. जे तुमच्याबद्दल घडलं ते स्वीकारता येणं ही अंतःकरणात निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. अर्थात तीच सकारात्मक. तुमच्या जीवनात जो इन्सिडेंट घडला, काही घडू द्या, मान अपमान, जय विजय पराजय, दुःख संकट, काही घडावं, काही परिणाम करू. कीर्तन येत आता पडलं तरी माणसं नाराज नाही व्हायचं. नाही कळलं म्हणजे आता येतं त्या कीर्तन येताना आम्ही पडलो, सगळं धोतर भरलंय. जे मला धू लागले त्यांना कळलं की मी महाराज येते. असं धू लागले, पाणी ओतू यावं म्हणून असं कसं धुता येते अंगावर असं कसले. अहो ते म्हणजे त्याशिवाय तुमच्या अंगाची ध्यानच निघणार नाही सगळे, एक नाही हातात ते सगळे काय ते म्हणून धोतर भरलं हे करा नाही. आता चला म्हणलं, भेटा तर सुटला नाही ना, चला म्हणलं आता मंडपात तसंच स्वीकारायचं. काय एवढं काय नाराज होतं कशाबद्दल, काय घडलं त्यापेक्षा आणखी थोड्या वेळात ते सुकून जाईल सगळं. जीवनामध्ये परमार्थ करत असताना छोट्या छोट्या घटने आपण जर नाराज होऊन बसतो तर परमार्थ कसा कम्प्लीट होईल. येणाऱ्या कालखंडात तो लोकांना तत्वज्ञान प्रचार करत असताना आणखी त्या पुढची काहीतरी घटना घडत असेल, ऍक्सेप्ट करायचं असेल. या पूर्वीच्या हे
ज्यांचे फोटो लागले त्यांना विचारा, त्या काळात तर काहीच नव्हतं तरी त्यांनी सगळं सहन केलं. कितीक लोकांनी त्यांना नावं ठेवली असतील, कितीक लोकांनी त्याचा अपमान केला असेल, पण केले की सहन. हे सर्व सहन केलं म्हणून एवढं भव्य दिव्य स्वरूप पाहायला भेटलं. म्हणजे भव्य दिव्य हे सहज असतं का? तो कोणाची भाषेत करू का? एके बीजे केला नाश मग भोगीले कधीच. कोणत्या तरी एका दाण्याला जमिनीत गाडूनच घ्यावं लागतं, त्याशिवाय बाकीच्या दाण्याला तेजस्वीपणा येत नसतो. अनंत वारकऱ्यांनी अनंत साधनांनी परवाच्या दिवशी माझ्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. कारण परवा एक मला शॉकिंग न्यूज कळाली खूप वर्षांनी, म्हणजे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात कळाली. कारण जे तुम्हाला आज मी सांगितलं तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकायला भेटत असेल. अयोध्या नगरीच्या जवळ, अयोध्या नगरीच्या जवळ 4 किलोमीटरवरती बहुगोराव असं नावाचं एक गाव आहे, राजपुतांचं गाव आहे. क्षत्रिय कुलातले प्रचंड मोठे राजपूत येते. 500 वर्षापूर्वी जेव्हा प्रभू रामचंद्राचं रामललाचं मंदिर पाडलं, त्या टायमाला त्या गावातल्या सर्व राजपूतांनी प्रण केला, प्रतिज्ञा केली, जोपर्यंत प्रभू रामचंद्राचं मंदिर आपल्या जशा तसं रामलला इथं दिसत नाही तोपर्यंत गावातल्या कोणत्याच व्यक्तीने बूट चप्पल घालायचे नाही. आणि परवाची बातमी होती की आता गेली 458 वर्ष झालं त्या गावात, 458 वर्षात एकही माणसाने बूट चप्पल घालायचं नाही. म्हणजे 500 वर्षानंतर त्या गावामध्ये चप्पल येणार. 22 जानेवारी 2024 ला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन झालं. जगातले जे अगोदर 7 आश्चर्य होते, 7 मिरेकल ऑफ वर्ल्ड, आता जगाचं 8वं आश्चर्य इन्क्लूड केलंय. जगातलं 8वं आश्चर्य समाविष्ट झालंय 8 दिवसापूर्वी. आणि कोणतं समाविष्ट झालं ते पण सांगून जातो. इंडोनेशियाचं हिंदू मंदिर हे जगातलं 8वं आश्चर्य जगाने ऍक्सेप्ट केलं. आता जगातलं 9वं आश्चर्य जेव्हा ऍक्सेप्ट केलं ते राम मंदिरातील पण, तेव्हा जगात ते पहिलं आश्चर्य ठरेल, त्यात 9 तरी मात्र नाही. लाखो लोकांचा संघर्ष, लाखो लोकांनी यापूर्वी प्रचंड मोठा त्याग केलेला आहे. त्यागाची भूमिका प्रचंड मोठी, काही वर्ष जावे लागतात. आजने केलेला संघर्ष नातोला सुख पाहायला भेटत असते. आज हे सर्व जे दिसतं का यापूर्वी भोगलेलं असं कुठेतरी. आणि म्हणून एकदा भव्य दिव्य प्रमाणात आपण सर्वजण जमा झाला. अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबारांच्या अभंग रचनेमध्ये 4 कोटी अभंग रचना असे संप्रदायाचा दावा आहे. त्या 4 कोटीपैकी 3,99,95,908 अभंग संप्रदायाकडे उपलब्ध नाहीत. 4092 एवढ्या अभंगाची गाथा पाहायला भेटते. त्यामध्ये विविध प्रकारची प्रकरण आहेत. तुकोबाराच्या गाथेचे विविध प्रकरण आहेत. कारण तुकोबारांनी कोणत्याही व्यक्तीला फॉलो केलं नाही. म्हणतो आमच्या वैकुंठाशी ज्यांच्याकडे आमचं शिक्षण झालं, विठ्ठल बाबा घोले, मला सद्गुरू जोग महाराज पाठाला असताना म्हणायचे, तेव्हाचे बाबा वारकऱ्याच्या पूजेसाठी, वारकऱ्याच्या कर्म करण्यासाठी ब्राह्मणाची गरज नसते, असं पाठात बोलायचे बुवा. आणि ते पटवून द्यायची. तुम्हालाही माझं बोलणं पटेल, बोलणं समजेल, पटेल तुम्हाला. ते म्हणायचे जर तुम्ही घरामध्ये गाडी आणली तर गाडी करता ब्राह्मणाच्या पूजेला बोलायची गरज नाही. तुकोबाराच्या गाथेचा कोणताही अभंग ओपन करायचा, अभंग म्हणायचा, पाणी सोडायचं, गाडीची पूजा करायची. तुम्हाला जर बंगला बांधायचा, भूमिपूजन करायचं असेल तर भूमिपूजन करण्याकरता नाही काही गरज नाही कोणाची. ज्ञानेश्वरीची कोणती ओवी ओपन करा आणि एक ओवी म्हणा, पाणी टाका. आणि कारण त्यांचं बोलणं या करता असायचं. 4 वेद तर आपण सर्वांनी पाहिले. तुकोबाराच्या गाथ्याला काय म्हणतात? बोला की तुम्ही जर तुकोबाराच्या गाथ्याला काय म्हणतात? मग तो जर वेद असेल त्याचे अभंग म्हणता असेल की नाही. मग गाथ्याला जर तुम्ही वेद म्हणून जर ऍक्सेप्ट केला असेल तर गाथ्याचे मंत्र अभंग मंत्र ठरतात ना. मग गाथ्याचा कोणताही अभंग म्हणून जर कोणताही संकल्प सोडला तर कोणताही विधी कम्प्लीट होतो. ही संस्थेची परंपरा आहे. संप्रदाय नेहमीच कर्मकांडापेक्षा कर्माला प्राधान्य देतो. कर्माला प्राधान्य देतो. म्हणजे गुरुदेव वैकुंठाशी ज्यांच्याकडे माझं थोडंसं पदवाराचं संस्कृतचं अध्ययन झालं, पांडुरंग महाराज वैद्य फार गोड बोलायचे. बाबा म्हणजे पंढरपूर जाणाऱ्या व्यक्तीने मागे फिरून पाहायचं असतं. पंढरपुरात जी माणसं जातात ना सगळ्या मागे, त्या व्यक्तीने पंढरपुरात जाण्याच्या अगोदर मागे येऊन पाहायचं. आणि पंढरपुरात त्याच व्यक्तीने जाण्याकरता गाडीत बसायचं ज्याची आईवडील त्याच्यावरती नाराज नाहीत. कारण पंढरपूरचा पांडुरंग हा भक्त पुंडलिकाने फक्त आईवडिलाच्या सेवेने उभा केलाय. आणि तिकडे जे जे आईवडिला प्रसन्न करून येतात पांडुरंग त्यालाच पावतो. नाही तर सेल्फी करून फोटो टाकत तरी चालत नाही. त्यामुळे तिकडे जाणाऱ्या व्यक्तीने, पंढरपुरात जाणाऱ्या व्यक्तीने मागे फिरून पाहायचं. जे आपल्या आईवडील आपल्यावरती नाराज नाही असं वाटलं की पंढरपूरच्या गाडीत बसायचं. मग तिथे गेल्या जरी प्रत्यक्ष दर्शन पांडुरंगाचं घडलं नाही तर मंदिराला प्रदक्षिणा जरी तिथं पांडुरंग बाहेर येऊन दर्शन दिले. पण घरी आईला नाराज केले, वडिला नाराज केले, निघताना तुमची शिव्या दिल्या आणि तिथं जाऊन पांडुरंगासोबत सेल्फी पूजा केल्याची फ्रंट पेजला बातमी. आणि मला म्हणलं पांडुरंगाचं प्रत्यक्ष चरण दर्शन झालं कसं होईल? मेहरबानी पांडुरंग शांत स्वभावाचा नाही तर लात मारली असते.
तरी मी बिचारा काही बोलत नाही, कोणाशी माळ घाला तोडा काही करा काही बोलत नाही. त्यांचा स्वभाव जसं असं तसं मान्य करतो. कर्माला प्राधान्य. तो कोणा 10व्याच्या बद्दल काय बोलत माहिती का गाठ्यामध्ये? जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. मी आता काशीला अनुष्ठान करत होतो, काशी क्षेत्रामध्ये पितृपंधरवाड्यामध्ये. माझी आई गेली तिथं अनुष्ठान करताना एक सूत्र सापडलं. ते सूत्र असं सापडलं की पितृपंधरवाड्यामध्ये भारतभरातली लोक पित्राच्या रूपाने कावळ्याच्या रूपाने आपल्या पित्रांना जीव घालायले. बरोबर ना? इकडे बाबा इकडे आहे का? सगळेजण पित्राला जीव घालायले. किंवा माझ्या डोक्यात असं वाक्य क्रिएट झालं जे तुमच्याकरता आता शॉकिंग असेल. ते वाक्य असं होतं, जर माणसं मेल्यानंतर जर आई बापाची एवढी काळजी घेतात तर जिवंतपणे भारतात वृद्धाश्रम वाढतात तरी कशी? मेल्यानंतरची काळजी आहे ना. माणसं मेल्या तर आई बापाची काळजी घेतात, त्याला नैवेद्य दाखवतात, त्या पुढे करतात, फोटोला पूजा हार हे तर मृत्यू नंतर एवढी काळजी, एवढं कर्मकांड सूक्ष्म कर्मकांड करत असाल तर जिवंतपणे भारताच्या वृद्धाश्रम कशी काय वाढत नको? कसे वाढू शकतात? शोके ना एक प्रकार. सर्वांना पाठ आहे माझ्या वडिलाची सगळ्या देवताची घरे. पाठ आहे तुम्हाला हे जर सर्वांना पाठ आहे. मातृदेव भव आचार्य देव भव अतिथी पाठ आहे सर्वांना. जर आईवडिलाला पूज्यतेचं स्थान दिलं जात असेल तर जिवंतपणे संकल्प सोडा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या आईवडिलाच्या डोळ्यात पाणी येणार नाही. तरी पंढरपूर पसंत झालं की पंढरपूर हेच. त्याकडे पुढे आपल्याला पुढे सरकवलं. कर्माची प्राधान्यता आहे. संप्रदाय नेहमीच कर्माला प्राधान्य देतो. कर्म करण्याच्या संबंधी अधिकचं बोलणार नाही. अत्रोधनी शौचपरी सततम ब्रह्मचारी भी भयाचे बहुत भीचे मायचे श्राद्ध कर्मणी केलं जातं. कसं कर्माच्या संबंधी कर्म करण्याच्या संबंधी आधी आपल्याला त्या विषयात नॉलेज नाही. माझा विषय करतो तो वारकरी समाजाच्या संतांनी अनेक विविध परंपरा करत असताना तुकोबांनी पंचम वेद पुरुषार्थ तयार केला. ज्ञानोबरांची केवढी मोठी ख्याती महाराज. हा ग्रंथ भावार्थ दीपिका लोकांच्या पुढे आणून ठेवला. आता आळंदीमध्ये माऊलीच्या समाधी सोहळ्याची कीर्तन करत असताना बरेचसे त्या सिद्धांत वेगवेगळे आळंदीच्या संदर्भाची काही माहिती दिली मी, जी बऱ्याचशा लोकांना त्या विषयाच्या संबंधी माहिती नव्हती. लोकांच्या पोस्ट वाचल्या मी. लोकांच्या पोस्ट अशा होत्या की आम्ही 20-25 वर्ष आलो पण नुसत्या फेऱ्या मारल्या. हे 8 दिवसाचे कीर्तन ऐकून आता आम्हाला आळंदी कळायला लागली. आळंदी कळायला लागली. आळंदी हे गाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा ते सिद्धांचं बेट आहे. नदीच्या काठावरती मोकळ्या जागेला बेट असं म्हणतात. आपल्या कुठून अपभ्रंश शब्द बेटचा भेटी म्हणून होतो. 84 सिद्धांचा आता मला स्पष्ट म्हणा सिद्ध त्याबद्दल सुख सोहळा काय वर्णन करावा? विमानांची जाती. म्हणून त्रयोदशीच्या दिवशी 33 कोटी देव वरती ज्ञानोबाच्या सोहळ्याला आलेले असतात. महाराष्ट्रातील विविध जातीचे संपूर्ण संत तुकोबाच्या ज्ञानोबाच्या सोहळ्याला हजर झाले असतात. जसं आपण माऊलींच्या सोहळ्याकरता आपली बॅग घेऊन जातो तसं संपूर्ण त्रिलोक्यातली सर्व देवदेवता सर्व साधू बंद करा ना माहिती. माझं एखादा शब्द असा स्पष्ट करेल तूच मिस विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांच्या पाठातलं बोलतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षस केला गोरक्ष वळला गैली प्रती लांब लांब माय माय जगातार ज्ञानदेवासा शोधविले. ही परंपरा माऊलीची. काय घडलं? दर 12 वर्षाला एका तीर्थावरती कुंभमेळा असतो. त्र्यंबक, प्रयागराज, हरिद्वार आणि उज्जैन. सर्वात मोठा कुंभमेळा हरिद्वारला भरतो. कारण जी माणसं हिमालयात गेलेली साधू असतात ना ती साधू 12 वर्षात फक्त हरिद्वारच्या कुंभाला येतात. बर्फात असतात. हजारो वर्षाची वय हजारो वर्षांची 22 वर्षाचा तरुण पुराला विदेशी चेहरे त्यांची साधना करणारे साधू असतात. तसं नाथपंथीय परंपरेमध्ये दर 12 वर्षाला नागपंचमीच्या दिवशी नाथपंथातली जी दीक्षा घेतलेली माणसं ती सर्व त्र्यंबकला येतात.
त्र्यंबकला दर 12 वर्षाला नागपंचमीच्या दिवशी त्र्यंबक कुंभमेळ्याला प्रचंड हजारो साधू संत आले होते. त्यामध्ये एक बालक ओजस्वी चेहऱ्याचा एक बालक त्या गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी घेत होते. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे असं उच्चार करत होते. साधून सांगितलं बाळा ही गंगा नाही बरे, ही गोदावरी आहे. सप्त सिंधू आहेत ना, सप्त नदी आहेत ना, त्यामधली ही गोदावरी. तरी त्याचं चालूच होतं हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. परत त्या साधून सांगितलं ही गंगा नाही गोदावरी असं म्हणेपर्यंत प्रत्यक्ष गंगा पुढे उभी राहिली. प्रत्यक्ष गंगेनं सर्व साधूंना दर्शन दिलं. सर्व गाधन अरे कोणासाव बालक ते मूळ स्वरूपात आले ते गोरक्षनाथ होते. गोरक्षनाथाने आशीर्वाद घेतला आणि तेव्हापासून महाराष्ट्रातल्या गोदावरीला गंगा म्हणण्याची पद्धत सुरू झाली. जे गंगेचे वमुचे तिथले जे पीडित पापता पोखित तिचे पाद समुद्रादाय अप गंगेचे जैसे त्या गंगेचं महात्म्य त्या गंगेचं सामर्थ्य इथं गोदावरीला प्राप्त झालं. त्या गोरक्षनाथांचं सामर्थ्य पण सर्व साधूंना प्रार्थना केली तुमच्या मुखातून काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा त्यांनी जो साधूंना उपदेश केला त्याच्यामधून त्यांचा उपदेश त्यांचं सहकार्य त्यांच्या तत्वज्ञानाचे प्रचारक होऊन दत्तात्रयांचा अनुग्रहजन्य घेऊन पुढे जे आले ते नवनाथ तयार झाले. त्यात हजारो साधूतून ज्यानं त्यांच्या अनुग्रहाची दीक्षा घेऊन साधना केली त्यातले 84 लोक सिद्धावस्थेला प्राप्त झाले म्हणून 84 सिद्ध तयार झाले. ही 84 सिद्धामध्ये निवृत्ती जसं नाथ लागतो, जसं भारतीय सम्राटची दीक्षा घेतली वक्त्याच्या पुढे ह भ प असा शब्द लागतो म्हणून त्याची जहरी म्हणण्याची पद्धत आहे. तसं नाथा परंपरेची दीक्षा घेतली की तिथं नाथ शब्द लागतो म्हणून निवृत्ती नाथ ज्ञानदेव नाथ असा शब्द आहे. 84 सिद्धामध्ये नाथांचं नाव आहे, एकनाथांचं नाव आहे, ज्ञानदेवनाथांचं नाव आहे. ही सर्वची सर्व सिद्ध मंडळी आळंदीत सिद्ध बेटावरती साधना करत होती. त्यामुळे इथून पुढे आळंदीला परत गेलात ना तर सिद्ध बेटात जा. त्या सिद्ध बेटात ही भावना ही चेहरा घेऊन जा की तिथं तुम्हाला असं दिसलं पाहिजे की 84 सिद्ध गेली 700 वर्षे झाले या बेटावरती ज्यांच्या जटा वाढल्यात, ज्यांच्या भोवया वाढल्या, ज्यांचे नख वाढले, ज्यांच्या अंगावरती विंचूक खेळतात, ज्यांचे साप खेळतायत, हजारो प्राणी त्यांच्या भोवताली फिरतात, असे 84 सिद्ध ज्या इंद्रायणच्या तटावरती साधना करतात त्या आळंदीला आपण आलो ही भावना ठेवा. इकडे प्रसन्न आणि जागृत आळंदी प्रचंड तीर्थक्षेत्र. मी 27 वर्षाला आळंदीमध्ये राहतो. त्याच्या अगोदर वेगळ्या तीर्थक्षेत्रात होतो पण 27 वर्ष मी आळंदीत राहतो. मला आजपर्यंत एकही व्यक्तीच्या मुखातून मी तरी ऐकलं नाही, मी कोणाला ऐकू देत नाही, बोलू देत नाही. मला आळंदीत कायम 24 तास ज्ञानोबाविषयी प्रसन्न वाटतं. लोक म्हणतात आळंदीत काही राहिलं नाही, आळंदी पहिल्यासारखी राहिलं नाही. आणि ते सांगू का जोपर्यंत ते ज्ञानोबा आहेत त्यापर्यंत आणखी पाहिजे तरी काय तुम्हाला दुसरं काय पाहिजे काय आहे तर मला कळत नाही. ज्ञानोबा असताना आणखी काय लागतं. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंद, हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंद, समाधी बैसळा निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो, देव म्हणती रुक्मिणी हा एक जीव मी देखला नेहमी त्याची ज्ञान संजीवनी. आळंदीचं कौतुक सांगू का, आळंदीत राहणाऱ्या 90% लोकांना आळंदीमध्ये त्रिवेणी संगम याचे ज्ञान नाही. येणाऱ्यापैकी तर 99% माहिती लोकांना आळंदीमध्ये त्रिवेणी संगम आपण पाहिलात तरी नेक्स्ट टाइम गेल्या पहा. इंद्रायणच्या काठावरतीच आहे तो, इंद्रायणच्याच काठावरती. आळंदीमध्ये वडगाव नावाचा जो चौक आहे भैरवनाथ चौक, तिथं कालभैरवनाथाचं मंदिर आहे. काशीचा क्षेत्रफळ कालभैरवनाथ, त्या कालभैरवनाथाच्या मंदिरातून भागीरथी नावाच्या नदीचा उगम आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाताना इंद्रायणचं स्नान करून नाही गेले, भागीरथीचं स्नान करून गेले. अशा नंदराचे समाधी प्रकरण वाचा. नंदरा स्वतः वर्णन करतात की ज्ञानदेवांनी भागीरथीचं स्नान केलं, भागीरथी समोर वाहते, त्याच्यावरती आता स्लॅब टाकला गेला. आळंदीमध्ये 84 कुंड आहेत, कारण हे 84 सिद्धांची 84 कुंड आहेत. आळंदीची अशी संस्थेजवळ 100 कोटी. आता गेल्या 4 महिन्यापूर्वी एक कुंड शोधला गेला सिद्ध बेटाकडे जाताना. त्या 84 कुंडाचं कौतुक काय असेल तर 84 कुंडामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये 80% गंधक आहे. म्हणजे तुमच्या त्वचेला स्किन स्पेशलिस्ट कोणत्या व्यक्तीला विचारा, तुमच्या त्वचेला कोणताही रोग झालेला असेल तर तुम्ही जर त्याच्यात एक डुबकी मारली तर त्वचा रोग नष्ट होईल. पुंडलिकाच्या मंदिराजवळ कुंड आहे, नेक्स्ट टाइम येतं पहा. पुंडलिकाच्या मंदिर जिकडे तोंड करून ना त्या शंकराच्या त्या पिंड आहे ना, ते नंदीच्या पलीकडे
तिथं कुंड आहे, कंटिन्यू पाणी वाहतं. मी त्या कुंडात स्नान केलं जेव्हा आळंदी शिकायला लहानपणीची घटना सांगतो मी, आठवतं मला समजा. अशी 84 कुंड आहेत. आता त्याच्या कुंड बऱ्याचशा लोकांच्या गटाच्या खाली आहेत. त्यातले काही कुंड काही लोकांच्या घराखाली गेले, काहीच्या टॉयलेट खाली गेले, अनेकांनी त्याच्यात अतिक्रमण करून गेले. कधी कधी उदय होईल, कोणतं सरकारी कोणतं काम करी मला कल्पना नाही, पण कुणीतरी ताट भूमिका घेऊन निर्णय घेऊन कठोर निर्णय घेतला पाहिजे. आणि 84 कुंड परत तिथं मोकळे झाले पाहिजे. तिथं भागीरथीचा उगम आहे. जी भागीरथी तिथपासून इंद्रायणच्या काठावरती आली, तिथं सरस्वतीचा उगम आहे. आणि म्हणून तिथं जर केल्यात इंद्रायणच्या काठावरती आवर्जून जा. इंद्रायणच्या काठावरती स्वतंत्र एक असा कुंड बांधलेला दगडी आणि त्याच्यावरती स्पष्टपणे लिहिले भागीरथी कुंड असं नाव लिहिले. तिथं भागीरथी, शेजारी इंद्रायणी, सरस्वती असा त्रिवेणी संगम इंद्रायणच्या घाटावरती. आणखी तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य. आता माझा विषय थोडासा लांबाला, मी अचानक माऊलीच्या चरित्र घुसलो, तर चला तुम्हाला सांगणं पण गरजेचं आहे ना. काय झालं माहिती आहे, आजही आळंदीमध्ये शिक्षण घेणारे जे मुलं त्यांना विचारा, तिथं 400 संस्था आहेत, पण त्या 4 संस्थेत देखील ज्ञानोबाचं चरित्र शिकवलं जात नाही. ज्ञानोबाचं चरित्र कोणत्या संस्थेत शिकवलं जात नाही, तुकोबाराचं चरित्र कोणत्या संस्थेत शिकवलं जात नाही. तुम्ही तर कोणाकडे शिकलात तरी तुकोबा ज्ञानोबा कीर्तनकारांनी सांगितलं, त्यातले पूर्वीच्या कालखंडातले कीर्तनकार अभ्यासक होते, अभ्यास वाचून यायचे ते. आता ऐकूनच पाठ करून 30 सेकंदात कसं काय व्हायचं, 30 सेकंदात व्हायरल व्हायचं म्हणून कसं काय व्हायचं, 3 तास जड जातात ना ते सांगायला. माझा विषय लागला. तुम्हाला एक नाविन्य सांगतो, नामदेवाच्या अभंगातला सांगतो. पाठ आहे तुम्हाला, पण त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. येते वनवल्ली वृक्षी देव होऊन येते पक्षी, म्हणजे पक्षी होतात. म्हणजे आळंदीतले जेवढे पक्षी आहेत हे साधू आहेत, हे संत आहेत, हे सद्य पुरुष असं नामदेव म्हणतात. ज्ञानोबाच्या समाधीच्या अवतीभोवती फिरणे प्रत्येकाच्या घरावर बसणारा पक्षी हा साधू आहे असं नामदेव म्हणतात. ते 24 तास ज्ञानोबाच्या सहवासामध्ये फिरतात. हे असे नित्य साक्षी आणि ते सर्व साक्षीदार आहेत. पण कशाचे साक्षीदार आहेत? अस्ति नस्ति उदकी. अस्ति नस्ति उदकी शब्दाचा अर्थ काय लागला आता ऐकून घ्या. पहिल्यांदा ऐकत असला विषयामध्ये माऊलीच्या साकन रोड पासून वरती गेलेला जो पहिला ब्रिज आहे, पहिला पूल, आणि खालचा जो पूल आहे जुन्या काळात आपण जे गेलो तिथून तो जुना पूल, दुईच्या मधामध्ये जो आहे ते विश्वशांती केंद्रापाशी तो सोपानदेव पूल. तर त्या वरच्या मोठ्या पुलापासून खालच्या पुलापर्यंत तेवढ्याच वेळेमध्ये तेवढ्याच कालापुरतं एक घटना सांगतो तुम्हाला. आता कोणताही व्यक्ती मेल्यानंतर जर पुरला, जर 100, 200, 300, 500, 1000 वर्षानंतर जर त्याची बॉडी अर्थात सापडला तर हाडावून कळता किती वर्षापूर्वी मेला होता. कारण हाड असं एकमेव वस्तू आहे जी मातीत कधी मिक्स होत नाही. म्हणून तो 1000 वर्षापूर्वी सांगडे सापडतात ना, भिंतीत दडलेले सांगडे सापडतात ना, आणि त्यातून लोक करतात एवढे वर्ष झाले. तर तुम्हाला कौतुक सांगतो, हाड कधीच पृथ्वीतलावर नष्ट होत नाही. मग तुम्ही मी सांगतो त्या घटनेला क्रॉस चेकिंग करा. वरच्या पुलापासून ते खालच्या पुलापर्यंत एवढीच इंद्रायणी, त्याच्या वरती वरूनच पाणी येतं आणि खालीच पाणी जातं. पण तेवढ्याच नदीच्या तेवढ्याच पात्रामध्ये काय कौतुक असेल, काय ज्ञानवानांचा आशीर्वाद असेल, तेवढ्याच याच्यामध्ये टाकलेली अस्थी, ज्याला आपण अस्थी विसर्जन होतो ना, हाड, ती अस्थी त्याच्यात टाकली की ते ऑटोमॅटिक पाणी होतं. हे फक्त आळंदीत घडतं. ते खालच्या पुलाच्या खाली घडत नाही, वरच्या पुलाच्या वरती घडत नाही, ते फक्त तेवढ्यातच घडतं. आणि मृत्यू लोकात कोणत्या गंगेत घडत नाही, कोणत्याच पाण्यात घडत नाही. नेमकं तिथं आलं की ते पाणी परिवर्तित होतं. रेग्युलर येणारं पाणी ब्रिज पुलाच्या खाली आलेलं की ज्ञानावरचा स्पर्श होतो आणि पाणी स्वतःचा गुणधर्म बदलून टाकतं. पृथ्वी स्वतःचा गुणधर्म बदलते आणि आपला इथं संपूर्ण गुणधर्म बदलतो. एवढा पवित्र ठिकाणी म्हणतो तुकोबाची प्रार्थना आहे. माझा प्रश्न सोडा, जगभरातले काय स्वर्गाधिक देव काय याचीच विचार करतात. स्वर्गीच्या इच्छिताती देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा.
देवा मूर्तीलोकी वावा जन्म आम्हा मूर्तीलोकी वावा जन्म आम्हा मूर्तीलोकी वावा जन्म आम्हा मूर्तीलोकी वावा जन्म आम्हा नारायण हो जीवन स्वर्गीची ताटी दे मूर्तीलोकी व्हावा जन्म आम्हा मूर्तीलोकी व्हावा जन्म सर्वांनी टाळी वाजवतात. इथं फक्त महिला मंडळ टाळी वाजवतात, महिला मंडळ टाळी वाजवा, टाळी. पुरुष मंडळी स्वर्गीचे आम्हाला इच्छिता देवा स्वर्गीचे नाही ना. रात्री मी बुलढाण्यात होतो, एवढी थंडी होती, प्रत्येक जण अंगावर गोदडे घालत होते. सगळे तयारी होते. माझा मित्र पण होता एक समोर, त्याने जर्किंग घातलं होतं. मित्र म्हणतो तुला घालायची गरज नाही. तो नका, मी तुला कसं काय थंडी वाजली, माझ्या मरणाचं जळतोस. जी माणसं दुसऱ्या जळतात त्यांना थंडी कशाला वाजायला पाहिजे, आतून नुसतं पेटायचं. जी माणसं दुसऱ्या जळतात त्यांना थंडी नाहीच वाजायला पाहिजे, किती जळत. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता देवा स्वर्गाधिक देवाने मृत्यू लोक येण्याची इच्छा व्यक्त करावी, असं काहीतरी असले सांगावं लागेल ना. बरोबर काहीतरी असेल का नाही. आणखी कौतुक सांगू का तुम्हाला. मला काय होतं, आळंदीमध्ये ना तुम्ही येत आहे पण आळंदी पाहायला येत नाही, ज्ञानोबाकडे येत नाही तुम्ही ते मनातून. नाही तर लोकांना आळंदीत आल्याच्या परत जाताना त्यांना प्रसन्न चेहरा दिसतो. सामर्थ्य तर माहिती मला आळंदीत काय सामर्थ्य. आपण पद्मावतीच्या देवीला गेलो पाहिजे त्यानंतर, कारण दर नवरात्रामध्ये 7व्या माळीला ज्ञानोबाची पालखी पद्मावतीला जाते, कारण ज्ञानोबा तिकडची वारी करायची. दसऱ्याच्या दिवशी सीमाउल्लंघन सोनं करतात ना, सोनं लुटतात, तर ज्ञानोबा दसऱ्याच्या दिवशी खंडोबा मंदिरात सोनं लुटल्या जातात. तिकडे एक कुंड आहे, खंडोबा मंदिरात गेलं पाहिजे, चांगदेवाच्या वडाला गेलं पाहिजे. आळंदीला आले की चांगदेवाच्या वडा तर गेलंच पाहिजे. का गेलं पाहिजे माहिती का, कारण चांगदेवाचा वडा चांगदेवाचा साक्षीदार आहे. तो काय साक्षी देतो माहिती का, तो काय साक्षी देतो माहिती. तो वड ही साक्षी देतो ज्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला
1400 वर्षाचं आयुष्य होऊन जो जगला सामान्य घटना नाही. तुमच्या पाठात होतो येत नाही उरले अवतार येते पामर ज्यात शे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म होतच तस्मात परिहरेर्थे नसते नासे नसिले ते पुनरपी दिसे परिभ्रमे गाव हे शरीर जर पुन्हा सुटत नाही 1400 वर्षे तर चांगल्याने सुटत तर शरीर पडू दे नाही का सामान्य माणूस सामान्य योगी असं कसली विद्या असते त्याच्याकडे इथं प्रत्येकाला स्वतःचं शरीर टाकावं लागतं 1400 वर्ष स्वतःचं शरीर पडू दिलं त्याला सहज विचारलं त्याच्या शिष्याने तुम्ही आता समाधीला बसतात शरीर टाकायचं म्हणताय तिने सांगितलं सांगदेव म्हणे आधी जन्मालो गुरुपुत्र झालं मुक्त 1400 वर्षाच्या चांगल्यावर 14 दिवसाच्या 14 वर्षे अर्थात साधं 14 वर्ष जगलेल्या ज्ञानवंत संतांनी उपदेश करावा त्याचं एकच उत्तर होतं 1400 वर्षे ते त्यांच्यापेक्षाही मोठा योगी शोधत होते कारण गुरु करायचा ना मोठा योगी शोधत होते ज्ञानेश्वराची भेट झाली तर 15 वर्ष जगला नाही जर ज्ञानावरा भेटली नसते तर आणखी 14,000 वर्ष चांगली जगलं असतं तर ते सांगितलं शरीर कशाकरता ठेवलं होतं बरं माझ्या जीवनात माझ्यापेक्षा मोठ्या साधूंचं दर्शन घेतलं मग तो चांगदेवांचं ओळख कशाचं प्रतीक माहिती का त्यांनी तिथं वडाला सांगून ठेवलं की बघ माझ्याकडे एवढी विद्या होती मी लोक इथे दवाखान्यात जाऊन शरीर वाचू शकत नाही मी या शरीराला करू दिलं नाही सगळ्या कला शिकलो सगळ्या विद्या शिकलो पण तरीही माऊलीच्या दरबारात जात मी कोरा होऊन गेलो अहंकार विरहित गेलो त्यामुळे ज्यांना कोणा असं वाटत असेल माझ्यासारखा वादक नाही तिने वडाला गेलं पाहिजे ज्याला वाटतं माझ्यासारखा गायक नाही तिने वडाला गेलं पाहिजे वडाला गेले पाहिजे कीर्तनकारांनी गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या कथाकारांनी गेले पाहिजे सप्ताहकारांनी गेले पाहिजे ज्याला वाटतं की माझ्याकडे जर ते आहे तिने आळंदीत जायच्या अगोदर वडाला गेलं पाहिजे तू काय घेऊन चालला आळंदीत अहंकार इथं चांगली साक्षीदारी हे सगळं सोडून मोकळा झालो ओव्हर साक्षीदारी अहंकाराचं निर्मूल प्रत्येक करतो अहंकार निर्मूलतेचा प्रतीक म्हणजे वडे आळंदीतला चांगदेवांचा वडा हा अहंकाराचं निर्मूलतेचं प्रतीक आहे त्यामुळे ज्यांना कोणाला गेलंच पाहिजे तिथं त्याच दृष्टीने गेलं पाहिजे 60,000 सैन्याला जागेवरती ठेवलं त्यांनी परत सैन्य सोबत सॉरी शिष्यांना परत नाही नेलं मग तुम्ही सांगा 1400 वर्ष जगलेला साधू ज्याच्या सगळ्या कारण ज्याच्या सगळ्या विद्या प्राप्त आहे तोही आळंदीमध्ये ज्ञानोबऱ्याकरता थांबत असेल तर मग आणखी या मृत्यू लोकांच्या स्वर्गाबद्दल काय बोललं पाहिजे आणखी या समाधीबद्दल काय बोललं पाहिजे ज्या नदीच्या काठावरती इंद्रायणी साधना करावी आणि त्या नाव इंद्रायणीचे इंद्रायणी तयार व्हावं इंद्रयोनी भूमीची जाग संपादिनी अधरणीची इंद्रयोनी इंद्रशी सामान्य असेल ती भूमी ज्ञानोबराची ही 108वी समाधी म्हणजे ज्ञानोबराने याच्या दिवशी शेकडो वेळ समाधी घेतली त्याचं उत्तर आहे की अत्यंत पवित्र आहे त्यामुळे तिथं जाताना पायात बुट चप्पल घालून जायचं नाही आळंदीची यात्रा करताना पायात बुट चप्पल घरी करून ठेवायचं आणि बाहेर पडताना स्नान करायचं कारण तिथं एखादा टोचलेला खडा कदाचित सिद्ध पुरुषाचं तत्वज्ञान टोचेल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार होईल ती भावना घेऊन जावी लागेल तुम्ही जर फक्त तिथं जाऊन जर वेगळ्या भावनेने गेला तिथं काहीतरी खायचं पिता आनंद करायचं कोणतेही तीर्थक्षेत्रात जाताना ते तीर्थक्षेत्र समजून गेलं तर मुलीकडे नाही तर मग सगळ्या भिंती आहेत दुसरं काहीतरी काढले पृथ्वी तेज वायू कशापेक्षा दुसरं काही पण तू बरोबर स्वर्गीचे अमर इच्छिता हा मृत्यू लोकी भावा जन्मा मृत्यू लोकाची येतेवरती नाही मला ती संसारी जन्मीजे स्वर्ग सुख भोगेले पण तिथं स्वर्गाने करण्या विचारा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्य मृत्यू लोकम कामाला बनते पुण्याची पावती सरे मग पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उत्तरे एवढा गती माझी मृत्यू लोक त्याही इंद्राला इथे येऊन काहीतरी साधना करावीशी वाटते काय पवित्र भूमी असेल ती यात्रे अलंकापूर आहे ती आवडते विठ्ठला ते शब्द महत्वाचे पांडुरंग प्रसन्नपणे दिले देणे या झाडा भूवैकुंठ पंढरपूर इथं थांबायचं नाही त्याहून महिमा थोर आहे मृत्यू लोकांचा वैकुंठ पंढरपूर असेल पण पंढरपूरच्या काकणभर आळंदी श्रेष्ठ आहे म्हणून परिसरात जन्मलेल्या माणसाने आळंदी जाणाऱ्या माणसाने प्रसन्न मानावा आम्ही मृत्यू लोक स्वतःपेक्षा पण पुण्यवानी आपल्या सोबत कोणी महाराष्ट्रातल्या ग्रंथांनी सांगता येईल का कारण त्याच्या साधनाने त्यांच्या नामचिंतनाने जीवन शुद्ध होऊन जातं नारायण नामे Oh,
गाऊ गीते कीर्तने आनंद गाऊ गीते कीर्तने आनंद गाऊ गीते कीर्तने आनंद गाऊ गीते नारायण नारायण आनंद गाऊ गीते आनंद गाऊ नारायण नामे हो जीवन कीर्तने अनंत गाऊ गीती विठ्ठला 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 आपलं एक एक दररोजचा विषय एक एक दिवस चालला आहे. पुनर्वितम पुनर्वितम पुनर्भार्या पुनर्विहित सर्व पुनरभ्यम नश्वरं पुनः दुर्लभो मानुषो देहो देनं क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभोऽन्य वैकुंठत्रयदर्शनम्. हजारो कीर्तन ऐकून हजारो कीर्तन करून मृत्यूकच कळल्यानंतर काय जगणार आहे. कीर्तन करणं सोपं असतं, कीर्तन करणं कठीण असतं. उलट ज्याला कीर्तन कळतं त्याला कीर्तन करू वाटत नाही, त्याची अवस्था बदलते. त्याला समाजाशी चर्चा करत मजा वाटत नाही, तो वेगळ्या साधने जगत असतो. कारण नारायण शब्दाचा अर्थ होता अधिक आईन बरोबर नारायण आपो नारायण इति प्रोक्ता आपो नरसु नवः ताय देशाने सर्वत्र नारायण स्मृतः विठला. अनंत शब्दाची उत्पत्ती असे न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वात नापिकारतः न वस्तुती सर्वात्मा अनंतम भ्रमणितः क्रियानासे भवचिंता नाशस्वात वासना क्षयो वासना प्रक्षमोक्ष सा जीवन मुक्ती जिते कीर्तने अनंत गाऊ गीती नारायण नामे हो जीवन मुक्त. जीवन मुक्त शब्दाची व्याख्या सांगितली, नारायण शब्दाची व्याख्या सांगितली, अनंत शब्दाची व्याख्या सांगितली. अंगावरती चिखल पडलेला सण केल्यानंतर फुलं पडत असतात. ज्याला कळत नाही टाळ्या वाजव, बाकीचे ऐकायला
काही घटना ताण नसता घ्यायची. मृत्यू लोक खूप आनंद आहे. काय म्हणते का, आपल्याला जे मिळाले ते आपण कधी ऑब्झर्वच केलं नाही. जे आपल्याकडे आहे ना तिचं आपण कधी आत्मपरीक्षणच केलं नाही. माझं म्हणणं आहे, आज रात्री झोपताना फक्त आपल्या स्वतःच्या पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत एकदा बॉडी निघला. कुठं कुठं आपल्याला काय काय अवयव किती सेन्सिटिव्ह आहे आणि किती आपल्याला परफेक्ट सगळं जागेवर मिळालं. यातलं एक जरी थोडंसं चेंज झालं, एक जरी थोडंसं, आपल्याला वाटतं की नाही आपल्या घराचा बदल व्हावा. प्रत्येक बापाला वाटतं माझ्या पोराचं बंगला माझ्यापेक्षा भारी असावं. मी मराठीत बोलतो की इंग्लिशमध्ये बोलावं. माझ्याकडे सायकल होती ती विमानात असावं. मी मराठीत बोलतो इंग्लिशमध्ये. प्रत्येक बापाचं स्वप्न नाही, पण कधीतरी बापाला असं वाटतं की मला 5 बोट आहेत, माझ्या पोराला 6 असावेत. खरं सांग, वाटत तुला तरी असं आपल्या 4 नको 6 नको. कधीतरी आपल्याला वाटतं की हे चुकीचं आहे. हात बरं, अंगठा कधी वाटतं का की हा एवढा नसला पाहिजे, हात मोठा असला पाहिजे, मधलं बोट छोटं असं वाटतं का? विचार रात्री झोपताना तर विचार कर नाही घटनेचा, याला 3च काढणे सामान्य असेल का? कसला क्रिएटर असेल तो. हे जे अंगठा आहे ना तेवढा दाखवत नाही, फक्त पहा नाही तर म्हणता महाराज आम्हाला अंगठा दाखवतो. हे एवढंच आहे. भारताची लोकसंख्या सध्या 140 कोटीवर गेली. जगाची लोकसंख्या जवळजवळ आता सध्या 800 कोटी. 800 कोटीची जगाची लोकसंख्या आहे संपूर्ण विश्वाची. टोटल पॉप्युलेशन वर असं गुगलला सर्च केलं तर 800 कोटीवर आकडा गेला. म्हणजे 800 कोटीला एका व्यक्तीला जर 2 अंगठे म्हणलं तर किती अंगठे झाले? एक नसर ऋतिक रोशनला 4 अंगठे, 1600 कोटी. क्रिस्पी चिरून 30 रुपयाची. ऋतिक रोशनला 4 अंगठे, तर त्यातले 2च आपण धरू आणि एखाद्याला नाही असं गृहीत धरू. पण सगळे मिळून किती झाले? 2 प्रत्येकाला. 800 कोटी लोकसंख्या जगाची, 2 अंगठे किती झाले? सर्व 1600 कोटी अंगठे सध्या विद्यमान जगात. 1600 कोटी अंगठे. मेलेल्याचे धरून आपण जन्माला त्याला काउंट करू नका. पण या 1600 कोटी अंगठ्यामध्ये कोणाचाच अंगठा कोणाला मॅच होत नाही. कोणाचाच अंगठा कोणाला मॅच होत नाही. म्हणून तो सिग्नेचर सही कोणाची कोणाला बदल देते पण अंगठा बदलत नाही. म्हणून तो बरीचशी मोठी माणसं मेले 2 दिवस जिवंत असतात. रेंज कमी होते कधी मोठी माणसं मेले ते अंगठे सगळे घरात, स्विस बँक सगळ्या बँकेत घरात. आपलं काय सगळं तर तो अंगठा मॅच होत नाही, मिसमॅच होतो. त्याच्या थमशेटी होते सगळं. कसला क्रिएटर असेल? आपल्याला 10x10 तुम्ही एवढ्याच अंगठ्यामध्ये जगाला खेळून ठेवले. बाकीच्या सगळ्या बोटात अख्खा अंगाचं सांगत नाही. एवढं सुंदर दिले बरोबर. हाय तरी काय होती तुम्ही पहा अंगठा राऊंड पण कोणाचाच राऊंड कोणासारखा नाही. बोतल करावं तर किती करावं, किती दररोज 24 तास बरं लाख कोट्यवधी माणसं मिळेल त्यांचा एक मॅच होत नाही. यानंतर अब्जावधी जन्माला तरी मॅच होत नाही. फक्त मृत्यू लोकांचा गमळ केली. मग सगळ्या देवलेखांची प्रार्थना इथे 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 प्रत्येकाला इथे आनंद घ्यायचा. सर्वांना पाठ येतो तुझं उत्तर काय सापडलं काय माहिती? नरदेह दुर्लभ जाणं, नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची तुम्ही आठवा नरदेह दुर्लभ जाणं. शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना.
शेजारच्या बाजू नको रंगायचे काय कर मला काल एक वाक्य सुचवलं बाबा. काल बुलढाण्यात एक वाक्य मला असं सुचलं अंकुश महाराज. विठ्ठल महाराज मी असा विचार केला, वारकरी समाजाच्या कीर्तनाची साधना अशी, ज्या लोकांना अहंकार होतो त्या लोकांचा अहंकार घालण्याकरता कीर्तन, अहंकार घालण्याकरता कीर्तन आहे. पण कीर्तनाच्या तारखावरून कीर्तन करायला जर अहंकार तो कसे घालवतो नाही कळलं. तू त्याला काय करावं तेवढं या स्टेजवर तो आला नाही पाहिजे. आणि जर आलाच तर हळू त्याच्या कानासमोर वडाला जाणून वड लक्ष ठेवायचं. कुणी जर मासा येऊन केला तर त्या कानासंग वडाला तू एक काळ जाच आणि तू फक्त वड पाहून तुझ्यासारखी अशी विंचू होऊन पडली तू तर सबसुरीत होणार नाही. अनेक लोक तिथे साक्षीदार आहेत, ज्यांच्या प्रचंड साधना आहेत, अशी लोक तिथे साक्षी आहेत. ते पक्षी होऊन पडलेत, सरडे होऊन पडलेत, प्राणी होऊन पडलेत. कारण ज्यांच्या दरबारात तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकरू दातारा, तुझ्या दारात कुत्रा नाही होत आलं तर भाग्य समजेल. पण तुम्ही माणूस सुंदर आनंदीला जात असं त्यापेक्षा सोडलीच्यावर वेगळं काय सांगितलं पाहिजे, पंढरपुरात त्यापेक्षा वेगळं काय सांगितलं पाहिजे. बरं तिथं राहिल्यानं तिथं साधना करणाऱ्या माणसाला मी एकटा बोलवतो का तिसरं जण वैकुंठाचे जन सदा चिंतिताती, वैकुंठाचे जन सदा चिंतिताती. वैकुंठीचे जन सदा चिंतिताती, वैकुंठीचे जन सदा चिंतिताती. ज्या कीर्तनाकरता मी निघालो होतो मुंबईच्या पुराव्यामध्ये तिथपर्यंत आलो त्या आमदारांचा फोन आला मला, शिकवण कुठपर्यंत आला म्हणून खालापुरता तो नाका सोडलं ते म्हणजे लवकर आपल्याला बोटिंग करायची फटायच्या आतमध्ये बोट तयार आहे आलोच. बोटिंग नाही कीर्तन नाही कळलं. त्यामुळे तुम्ही कीर्तन करताना फेटा बांधताना हे आपलं कीर्तन हे आपलं शेवटचं कीर्तन एवढ्या प्रसन्न मानतो. माझ्या आयुष्यात पहिलं कीर्तन कोणत्या गावात केलं ते गाव माझ्या आधी लक्षात येईल. त्या गावाचं नाव रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड, गोदावरीच्या काठावरती गाव येते. 1993 ला पहिले कीर्तन केलं मी, 2023 चालू. आता शेवटचं कोणत्या गावात होईल ते तुम्हाला माहिती काय केलं. त्यामुळे दररोज कीर्तन करताना, दररोज वाजवताना, दररोज गाताना प्रसन्न म्हणणे द्यायचं. प्रसन्न उद्याची चालताना मग उद्या नसतो कधी येत. उद्या तुमचा आवाज ऐकून जाईल तुम्हाला. उद्या कोणी पाहिले तुम्ही आज
रात्री म्हणते दान करून घ्या, कदाचित उद्या तुम्ही शून्य होऊन जाणार. तुम्हाला आमचे संपर्क आम्ही एफडी केली, तुम्ही नाही राहिल्यावर नाही कळलं. एफडी जागा पण तुम्ही ती राहील, ती सरकार जमा होईल, तुम्ही नाही कोणी घेतलं तरी. पण आपलं काय याचं नाही काही मिळेल. बरं इथं कोणत्याही पोस्टिंगला गेलं हे तर पडत लागतं. बरं का आपण चांगले वेळ ज्ञानोबाची वाट पाहिजे 1400 वर्ष झाली आपल्या मात्र नाही आगा मर हा बोलण्यासाठी भावना विचारा. पण इथं साधना करणाऱ्या माणसाची वैकुंठी जिथेनं सदा इच्छिता ती काही येते हरीचे दास वाट पाहत वाट प्रसन्न हरि भजन में 3 गुण हर कोई लागे पाव आणि को मिष्ठान मिले आखिर वैकुंठ है. मी तर शरण प्रेम करतो. मी सर्व त्या माऊलीचे आभार मानतो. म्हणजे सकाळी उठल्यावर माझा चेहरा तुम्हाला पटणार नाही लाईव्ह होतो. मी 30 घंटे झालं आणि ती झोपलोच नाही. मी बोलतोय मी आत्ता उभा आहे. 30 घंटे झाले मी झोपलेलो नाही. मी काल सकाळी एक कार्यक्रम आळंदीत केला, रात्री मी बुलढाण्याला होतो, आज सकाळी मी बालेवाडीत होतो, आत्ता इथे आहे. उद्या सकाळी माझा दहाव्याचा कार्यक्रम आळंदीच्या शेजारी वडगाव, उद्या संध्याकाळचं कीर्तन माझं मुळशीतलं काशिक, परवा सकाळचं माझं कीर्तन आहे आंबेगाव विरगुडसर खाली आंबेगाव, आणि परवा संध्याकाळचं कीर्तन इथं वडेश्वर मावळ, आणि परत 20 तारखेला रोहा. सकाळ संध्याकाळ. मी प्रसन्न नाही, माझ्यावरती कशाचा परिणाम होत नाही. एकदा तो वाचलो म्हणतो भाता खुशी. पण मी दररोज रात्री या घटनेत करतो. आता आपले डोळे उघडीत ना जगून घ्या. उद्याचं काय कोणाचं अध्यात्म तुम्हाला लॉटरी लागत नसते. अध्यात्म मध्ये गळ्यात माळ घातली की तुम्हाला देऊन भेटत नसतो. हा उदयसमज करून टाका. अध्यात्म फक्त एक काम करतो, तुम्हाला जगण्याची ऊर्जा देतो. अध्यात्म फक्त एकच शिकवतं, जगून घे. उद्याची कल्पना नाही, संध्याकाळचं माहित नाही. फ्रेश राहा. तुझ्या एकट्याबद्दल घडलं नाही. किती मोठं दुःख झालं तुला एकट्याला घडलं काय? तिथं दुःखा करता सगळे तू एकटाय का? माणसं घुसून जातात. तू कोणाचा अभंग सांगतो आणि त्याचं इंग्लिश मध्ये विषयांतर सांगतो. तू कोणाचा अभंग तुमच्या पाठात आहे. तो कोणाचा एक माणूस बायकोला सारखं म्हणायचा, मला संसाराचा कंटाळा आला, सांगायचं घेऊ वाटायला तुम्ही आता 3-4 लेकरं झाले आता पण सुचताले तुम्हाला, तोंडाने मला राहूच वाटा ना. एक दिवशी उचलली बॅग घेऊन गेली निघून जंगलात गेलं. पण तू कोण होता जा तरी मोबाईल घेऊन गेलो. राग गेले जंगलात, मोबाईल घेऊन गेलो. जंगलात गेलो, जंगलातून बायकोला मेसेज केला मिस यू, आणि बायकोला त्याला रिप्लाय दिला मिस यू टू. आलं घरी असं मी नाही बोलत, तू कोण बोलले. वनिता सुरनी वना गेला, तू कोण बोलले. वनिता सुरनी वना गेला आणि वनिता चिंतू लागला. ऊर्ध्वमुरा शाख त्याला पाठ आहे, लग्न करू नाही कळलं. तुला श्लोकाचा अर्थ की हे सगळं संसारात झाड उलटवले टांगलेलं हे माहित नाही. म्हणजे आपण ज्या विहिरीत उडी मारणार आहेत पोहण्याकरता त्या विहिरीमध्ये 2-5 मगरी सोडल्यात हे माहिती तरी उडी टाकली, यापेक्षा सामर्थ्य कोणतं असेल बघ. एक पाहतसी एकाची जगातल्या कोणत्याच माणसाला संसार सोडायची पोरं बाळ सोडून जगात जायची गरज नाही. हे गरज नाही. जिथं राहा जे करताय जे भोगताय ते आनंदाने राहा. कारण संन्यास हा काय शरीराचा विषय नाही, तो वृत्तीचा विषय. दयाची चोखटी मानसिक मी होण्याचे क्षेत्र संन्यासी ज्या निधल्या ती पाशी वैराग्य का ज्यांचं वैराग्य झोपीत जात असतं तो संन्यासी. नाथांच्या भाषेत बोलू का
काय ग्रस्त असेल मी देव नसे मग वना धावता ती पिसे साचेचे ते वने वसे तरी मृग ससे का धरत कोणी सांगितलं तुला संसार सोडवतो काही गरज नाही आनंदाने संसार करा फक्त चालले ते त्याच्या कृपेने चाललंय आणि चालतो तो फक्त त्याच्याच कृपेने चालू या वृत्तीनं जगा संपूर्ण समृद्ध जीवन झाले ही वृदाशीलता निर्माण होणे ही वृत्ती तयार झाली जिज्ञास वृत्ती तयार झाली की वैकुंठात वाट पाहत कौतुक नाही यमधर्म वाट पाहे आपला उजवा पायचा जास्त नाद डावीकडे पाहिजे मला एका परवा व्यक्तीने सांगितलं माझ्या जवळच आहे बाबा घेत शूटिंग चालू आहे तो म्हणून बाबा मी बाबा म्हणून सांगला ना बाबा आपला एक सुरपा वर जावाय पण पा बघा तर करायची तुम्हाला बायोडेटा व्हॉट्सअप केला मी पण तुमची डिमांड अपेक्षा काय तुम्हाला काहीच नाही वाटते तेवढा खर्च करू पण आपली पोरगी बसून आनंदात राहिली पाहिजे राजशाही खात्यात वाटते तेवढा खर्च करू पण राजघराण्यात पोरगी राहिली पाहिजे सुना त्यापेक्षा काहीच नाही आपल्या थोडीशी शेती ती शेतात गेली पाहिजे आणि कीर्तन पुढे बसतो तुला जर आणखी सांगू का तुमची गुरुजी बोलायची वैद्य महाराज म्हणायचे ज्या घरातून सुनाच्या रडण्याचा आवाज येत नाही ते वैष्णवांचं घर असतं आपल्या घरात सुनच वाटू नाही मुलगी वाटली पाहिजे आपल्या घरने आपली मुलगी वाटली पाहिजे तिला जपा ना आणखी काय जपायचं काय वेगळं काय तिकडे कीर्तन प्रवचन सगळं ऐकायचं परत वाट पाहिजे उजी असायला कोणा काही एका मोठ्या व्यक्तीचं नाव सांगतो तुम्हाला एक माणूस मोटरसायकलवर चालला होता मोटरसायकल चालवताना त्याने बाईकवरून उजव्या साईडला पाहिलं आणि तो नाराज झाला का नाराज झाला पण शेजारून फोर व्हीलर गेली त्याचा पडलेला चेहरा एका मित्राने पाहिला काय बाबा का नाराज झाला तो मला शेजारून गाडी गेली पाऊस लागत होता मला सगळ्यांना हुशार होता त्याने सांगितलं एक काम कर तुझ्या डाव्या साईडला पाहिजे शिक कारण तू मोटरसायकल असून जर नाराज होत असेल तर उजव्या साईडला पाहू नको डाव्या साईडला पाहू कारण तुझ्या डाव्या साईडला सायकल असते तुला तर फक्त मूठ फिरवायची त्याला पायंडल मारायची तुला त्रासच होणार नाही सायकलवर बसताना माणसाने देखील उजव्या पायची मोटरसायकल पण नाराज नाही व्हायचं की तू मूठ पिळालाय त्याला डाव्या साईडला पाहायचं की आपण सायकलवर 1 तासाचा प्रवास 20 किलोमीटर जाऊ शकतो पण डाव्या साईडला पायऱ्या चालत जायची चालत जाणाऱ्या माणसाने देखील उजव्या साईडला नाही पाहिजे की मी चालत निघालोय त्याला सायकल आहे तिने डाव्या साईडला पाहायचं मी किमान चालत निघालो पण माझ्या डाव्या साईडला जो माणूस आहे त्याला पाहायच नाही जरा सोपं आहे थॉमस आल्वा एडिसन रडत होता इकडे हट्ट झाला इकडे थॉमस आल्वा एडिसन तिने प्रकाश जगाला सुंदर
प्रति सूर्यजन रात्रीचा निर्माण केला तो थॉमस एडिसन इकडे हट्ट झाला. का रडला माहिती का? तो रडत होता, त्याला ब्रँडेड घड्याळ पाहिजे, तो वॉच. तो रडत इकडे हट्ट झाला, मला घड्याळ पाहिजे. पण रडत असताना अजून त्याचं रडणं थांबलं. का? कारण त्याच्या आईच्या पाठीमागून जो व्यक्ती निघाला होता त्याला हात नव्हता. तुम्ही विचार करा, मी घड्याळ करता रडतोय आणि ज्या व्यक्तीकडे मी पाहतो त्याला हातच नाही. आणि हात नाही व्यक्तीकडे पाहिलं तर घड्याळ करता दुःखच होणार. आपण आपल्यापेक्षा सामान्य व्यक्तीकडे पाहत जर ना की मृत्यू आपण लई ज्या आता स्टॉपला आहेत ना आपण की लोकांचं आयुष्याचं स्वप्न आहे विनाकारण पुढचं नंतर गोव्याचं सर्वांना पाठ तैशी अशा वाढीन नदी अरे पुढं मिरुई हाताली तरी म्हणे एखाद्या दारूने बोल हो होतो. हे ज्याच्या जीवनात मायनस होतं. यम धर्म वाटत आहे जोडून हात जोडून म्हणतात त्याची वाट पाहतात सर्वजण का काही करत नाही. तो पाना आणखी चांगलं वाक्य सांगतो शेवट करतो. मी ज्या लोकांच्या बंगल्यात गेलो, माझा बंगला नाही पण मी एवढ्या श्रीमंत लोकांच्या घरी गेलो आजपर्यंत, तुम्ही सांगून मी म्हणजे ऐकत नाही असे लोक तर जातो ना मी कीर्तनाच्या निमित्ताने. पण मी त्या बंगल्यात एक ऑब्झर्व करतो माझ्या नजरेने. मी काय पाहतो माहिती का? बंगला 5 कोटीचा, 10 कोटीचा, 20 कोटीचा. आपल्या विठ्ठल मामाचा बंगला केवढा मोठा, त्यांच्या पाहुण्याच्या घरात जवळचा बंगला आहे. त्यांनी 2009ला जो बंगला बांधला त्या बंगल्याची चौकट सोन्याची चौकट अंतिम झाली ना मी किती मोठं करून नाही लोकांची. पण मी बंगल्यात काय पाहतो माहिती का? किती मोठा बंगला असेल तरी आतमध्ये त्यागी लोकांचा फोटो असतो. ज्ञानवारांचा फोटो, तुकोरांचा फोटो, समर्थांचा फोटो, साईंचा फोटो. म्हणजे जगाची संपत्ती तुमच्याकडे पण तुम्हाला वाटतं की किती श्रीमंत असेल या त्यागी व्यक्तीची पूजा केल्याशिवाय तुमचं जीवन समाधान नाही. मुंबईत सर्वात मोठा टॉपचा बंगला आहे सध्यात मुकेश अंबानी. 27 मध्ये घर, 4 लोकांचं, 120 कामगार. एवढं मोठे मुकेश अंबानी. पुरीचं लग्न झालं तर 90 कोटीचा ड्रेस घातला ना अंगावर. 90 कोटीचा. मी शॉक झालं. मी बापरे वापरून कुठे टाकत असेल एक सापडत आपलं काम झालं. लोक वापरून फेकत लोक ड्रेस वापरून फेकत म्हणून तिचा एक सापडा तर मी येतच नाही परत नागावला. त्याच्याकडे साधना करत असं नदीच्या काठावर. कौतुक पहा, दररोज सकाळी मुकेश अंबानी जगभरातली करोड दुनिया मोठी जगभरातली श्रीमंती पण ते एका फोटोची पूजा करतात. दररोज एका फोटोची पूजा करतात आणि ज्यांची पूजा करतात त्यांचं नाव संत मोरारी बापू. त्यांची संपत्ती किती घोंगडी. जगाची संपत्ती ज्या माणसाकडे त्या माणसाला त्यागाचे खूप लागतात कशाला? त्याचं एकच उत्तर आहे, त्यांचं सबकॉन्शियस माइंड मध्ये त्यांचं मन एक अंतरात्मा सांगतं तू जगात काही प्राप्त कर, आनंद आणि समाधान असं ते फक्त त्यागात. त्यागात शांती निरंतर. जी माणसं सर्वस्वाचा त्याग करतात गाडी बसले तरुणांच्या समोर बोलली तुम्हाला तर मी आता विसरत नाही, तुम्हाला मी विसरत नाही आता. तर आम्ही दोघे मिळून पडलोय आता. मला आधी वाटलं होतं फक्त माझे हातच भरले, तुमचे भरले होते सगळे. नंतर कळलं मी तर अख्खा माखलोय बापरे. आणि दोघं दिवस पाणी होतं. पण ते मला बसताना एक कौतुक सांगितलं. ते कौतुक सांगितलं, रामदास बाबांचं कौतुक सांगितलं. ते म्हणजे त्याने संसारावर लक्ष दिलं नाही, सर्व स्वतः त्याग केला आणि केवळ परमार्थ केला. कौतुक पाना, त्यागातल्या माणसाची लोक पूजा करतात. त्यागातल्या माणसाची लोक प्रतिमेची पूजा त्यागात आहे, समर्पणाचा त्याग असतो. तो कुमारामध्ये सर्व स्वतः त्याग करतो, तो मृत्यू लोकात घडतो आणि इथं घडतो म्हणून स्वर्गाधिक लोकांची इच्छा की इथं आलं पाहिजे. असं तर ते ब्रह्मादिक देखुनी वाळवंटी ते सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. लोक म्हणती भाग्याचा कैसा. टाळी वाजव, टाळी वाजव.
करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी, अंगठा हे 5 होते. हे हाताला हात अशी चिटकली पाहिजे. पूर्ण हातावर हात पडावा पाहिजे. हार्ट टचिंग झाला पाहिजे. हार्टला थोडासा कोपर पुढाला पाहिजे. संपूर्ण इंग्रजी काय होते ऑटोमॅटिक बॉडी. हातावर हात पडला की माणसाचा रोग राहतो. आता नवीन संशोधन माझा वेळ संपला तर बोलणार नाही. अधिकचं बोलणार या संबंधाने बोलून गेलो. जी माणसं रात्रंदिवस ईश्वराचं चिंतन करतात, समर्पण करून देतात. स्वर्ग त्यांचीच वाट पाहतो, वैकुंठ त्यांचीच वाट पाहतो, जीव धर्म त्यांचीच जग संपूर्ण वाट पाहतं. पण तुकोबा म्हणजे या मृत्यू लोकात नावाधार करणे सुंदर मार्ग सांगितला अभंगाचे. तुका म्हणे पावा वया पैन पार, तुका म्हणे पावा वया पैन पार. सार भाविकासो नारायण नामे हो जीवन मुक्ता. कीर्तन आनंद गाऊ 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 गीत गाऊ गीत गाऊ गीत कीर्तन आनंद गाऊ गीत कीर्तन कीर्तन अनंत गाऊ 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 गीते कीर्तन अनंत गाऊ गीते. कीर्तन आनंद गाऊ गाऊ गीते गाऊ गीते गाऊ. कीर्तन अनंत गीते कीर्तन अनंत गाऊ गीते गाऊ गीते कीर्तन अनंत गाऊ कीर्तन अनंत गाऊ गीते कीर्तन कीर्तन आनंद नारायण
नको म्हणे पावा महाराज ज्ञानेश्वर माऊली सर्वांनी हात वरती करून नाम सर्वांनी म्हणा तुकाराम राम राम तुकाराम 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 नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तन अनंत गाव मुक्ती सर्वांना धन्यवाद. नागावचे किती वर्ष 34 वर्षे संपन्न होते पहिल्या दिवशी. मी सवाराम बाबाजी तुम्ही बाबन बाबाजी त्यांनी प्रार्थना करतो. रामदास महाराज असतील त्यांचे चरणी वैकुंठाशी हरिदास महाराज आपण सर्वांनी 1-2 मिनिटं डोळे झाकायचे आणि बंधू महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करायची. त्या वर्षीच्या सप्ताहाला आहेत महाराजकडे बोलतील घरी गेलो होतो आता की श्रद्धांजली वाचन म्हणत हा विचार करायचा आहे की आपल्या जीवनातल्या कोणत्या सप्ताहाच्या शेवट आपल्या सप्ताहाचा राहणार आहे. 33व्या वर्षी ते साक्षीदार होते 34व्या नाही. आपण हेच लक्षात ठेवायचं की कदाचित 34व्या वर्षाचे साक्षीदार आपण असू तर 35व्या वर्षाचे नाही. प्रसन्न मनाने आनंदाने परमार्थ करा आणि सर्वांनी डोळे दाखवून एकदा भंग समाजाचा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. आपल्या नागावमध्ये आपल्या सर्वांचं दर्शन याच्या माध्यमातून तुम्हाला घडले ते माझे सहकारी आमचे विठ्ठल महाराज पाटील यांचा फोन आला. मी डॉक्टर महाराजांनी परत आठवण करून दिली की यापूर्वी मी इथे येऊन गेले आपण तिथे साक्षीदार आहात. तर या कल्याण परिसरात आपण बऱ्याच ठिकाणी गेलो तिथे कीर्तन केलं होतं. मी ॲक्सिडेंटच्या अगोदरची घटना आहे ती. तेव्हा ही ज्येष्ठ सर्वश्रेष्ठ कीर्तनकार मंडळी सर्व अभिवादन कार्यक्रमाचे नेते अंकुश महाराज संदीप भाऊ असतील. दोनही उत्कृष्ट मृदंगवादक खाली बसलेले बरेचसे मृदंगवादक असतील. बाकीचे बरेचसे गांधर्वादक कीर्तन एकदा मुलांकरता टाळे वाजवायचे छोटे प्रसंग या वयात धोत्र घालून समर्पण आहे कारण अधिक मासामध्ये असं भर तारुण्य धोत्र घालावं लागतो. हार मोठा विकत सामान्य घटना नाही. आता मी 31 वर्ष झाला धोत्र घालतो. एका काल परवाच आहे का चांगल्या कुळात जन्मल्या बरोबर 4-5 विषयाचा ग्रॅज्युएट विद्यार्थी मी लॉसारखे कायदेशीर UPSC एक्झाम्स दिल्यात मी. काहीतरी करावं लागेल ना समाजाच्या पुढे येत असताना. त्यामुळे सर्वांना धन्यवाद. म्हणजे श्रीकांत महाराज मोहकर उत्तम कीर्तनकार तसे उत्तम सुंदर हवामान वाजायचं सुंदर वातावरण आहे. पाठीमागचे सुर टाळकरी प्रसन्न मानायत. मी पांडुरंगाला परत एकदा प्रार्थना करतो या सप्ताहाचे 100 वर्षे पूर्ण होत. काळी यानंतर वाजवता यानंतर वाजवता त्या 100व्या वर्षी तुम्ही अशीच पुढे बसलेले असू. वागा की प्रसन्न जगात करायला तिची कृपा असं त्या दिवशी घटना घडत असते. त्याची कृपा पाहिजे की नाही. सर्वांना अभिवादन करतो. नंतर शेवटची प्रार्थना
रोज प्रसन्नपणे जगा. नाही फक्त पांडुरंगाला जाऊन एक प्रार्थना करा. आमच्याकडून छोटं जर दान पुण्य घडलं असेल, थोडासा परमार्थ घडला असेल, तर त्या परमार्थाच्या मोबदल्यात आम्हाला एकच मागा. एकच आमची इच्छा पूर्ण कर की आमच्या मुखातून कोणाची निंदा घडणार नाही, अशी प्रार्थना करा. थोडी जीभ सांभाळली पाहिजे आपल्या स्वतःची. त्या पुढची आणखी संस्थेच्या परंपरेनुसार आपण कुठेही जागा, कोणत्याही पक्षात, कुठेही कोणतं काम करा, पण देशाची धर्माची बदली करू नका. देशाची निष्ठावान राहिलं पाहिजे आपण. आता वेगवेगळ्या